जळगाव शहरातील श्यामनगर परिसरात गेल्या तब्बल 30 तासापासून वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। विद्युत रोहित्रोमध्ये झालेला शॉक सर्किटमुळे वीज पुरवठा बंद पडल्याची माहिती समोर आली असून मात्र 30 तास उलटूनही महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नसून एकीकडे वाढते तापमान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत। त्यातच दीर्घकाळ वीज नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे विशेष हाल होत असून महावितरण विभागाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 27 मे रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। ते काय सांगणार, या परिसरात किती दिवसापासून लाईट नाही? दादा असं वारंवार बघितलं तर आज 2 दिवस झाले लाईटाला आणि त्यानंतर त्याच्या आधी 15 दिवस झाली लाईट। पूर्ण आम्हाला इतका त्रास होतोय, 15 दिवस झाली लाईटच नाहीये आणि पूर्ण दिवस रेग्युलर घेतले त्यांनी लाईटाची का म्हणून। आता आम्ही तर घरीच राहता पण आमचे मालक लोक कामाधंद्यांना जाता, रात्री झोप नाही होते, दिवसभर काम करावं लागतंय, एक कानकुटं काढायची त्यांनी। आम्ही लाईट बिल वगैरे सर्व रेग्युलर भरता, एक दिवस वरती पडलं त्यांच्या नियमाप्रमाणे बरोबर बंद करता, ते त्यांच्या नियमाआधी ते बरोबर उभे राहता आणि आम्ही का गरीब लोकांना आहे असं। सर्वकडे लाईट चालू आहे, फक्त श्यामनगरची लाईट बंद आहे। लहान बाळ असतो किंवा आम्ही म्हातारा माणूस आहे, मग त्यांना काय करावं। आता हे बाळाला इतका त्रास होतोय, त्याला श्वास नडक्याचा त्रास आहे, श्वास घ्यायला त्रास आहे, तरी सुद्धा त्या बाळाला आता इतका उन्हात झोका बांधून त्याला बाहेर झोपवत आहे, त्याला खूप त्रास होतोय। मग वरती बी झोपायला गेलं डास चावता, रात्रीची झोप होत नाही, दिवसाची झोप होत नाही। तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे दादा, आम्हाला लाईट पाहिजे। काय नाव आपलं? बापरे, नाव बी सांगावं लागलं।